देशामध्ये घरगुती एलपीजी गॅसचा तुटवडा नाही असं केंद्र आणि राज्य सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे। मात्र दुसरीकडे ग्राहकांना घरपोच गॅस सिलेंडर पुरवणारी वितरण यंत्रणा ही विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळे नागपूरमध्ये गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा लागल्यात। ब्लॅक मार्केटमध्ये देखील सिलेंडरची विक्री सुरू असल्याचा दावा काही ग्राहकांनी केलेला आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। पाहूयात। केंद्र सरकार व राज्य सरकारकडनं वारंवार दावा केला जात आहे की LPG सिलेंडरचा कुठलाही तुटवडा नाही। असं असताना देखील आपण अनेक LPG सिलेंडरचं जे एजन्सी असतात त्यांच्या समोर आपण बघू शकतो की घरगुती सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकाच्या कशा लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। सध्या आम्ही नागपूरच्या चीज भवन परिसरामध्ये आहे आणि चीज भवन परिसरामधली ही जी ग्राहकांची नागरिकांची रांग बघितली तुमच्या लक्षात येईल की अजूनही म्हणजे साधारण 10 दिवस झाले ही समस्या कायम आहे आणि 10व्या दिवसानंतरही अशा प्रकारची मोठी लांबच रांग आपल्याला इथे पाहायला मिळते। हा पाहून राहिलो आम्ही सकाळी 7 वाजता उभे आहे इथं आणि आता नंबर लावून राहिलो आणि आता हे आम्ही बुकिंग केलेली 15 दिवसापूर्वी, तरी आमचा नंबर लागून पैसे भरूनही आतापर्यंत सिलेंडर मिळालेलं नाही आहे। ते म्हणते स्वतः या तुम्ही इथं आणि आमच्याकडून स्लिप घेऊन जा आणि गोडाऊनवरून उचला म्हणे। आता आमचा पूरा दिवस त्याच्यामुळे जाऊन राहिला आजचा। मैं भी 9 बजे से इधर आके वेट किया है। मैं भी 10 तारीख से बुक किया है, मेरा भी आया नहीं। कालही पण 12 वाजेपर्यंत थांबलो, वापस गेलो, आज पण आलो। 10 तारखेपासून नंबर लावला आहे तर म्हणतात का सिलेंडर इथून पैसे भरून स्लिप मागून घेऊन जा। हो मिळतात ना, हे गाडीवालेच ब्लॅक करतात गाडीवालेच करतात ना। ते मालूम आहे का, गावामध्ये गाडी नाही येत यांचीवाली, साईडलाच घेऊन पब्लिक बी येते ना, ज्याला जानले नंबर बुकिंग बी नाही राहिलं त्यांना देऊन देते। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.